चल तू. नाही. मी आता सोडत असेल. नाही. चल. सोडा. चल ना. अहो, अरे तू मलाच कुठे घेऊन जातो. चल. तुला तर मी सोडतच नसते. राडे करतोस, गाड्या फोडतो. तुला तर मी सोडत नाही. इकडे लवकर ये, लवकर ये. मॅडम मॅडम ऐका ना, अहो त्यांची खरंच काही चूक नाही. मी मान्य करते ना, थोडस ड्रिंक केलं होतं. ड्रिंक केलं ड्रिंक केलं होतं. तरीच म्हटलं गाड्या फोडतो लोकांच्या ड्रिंक करून. मॅडम नाही हो, त्यांना कोणीतरी धक्का दिला आणि ते गाडीवर आदळलं आणि काच तुटली. त्यांनी जाणून बुजून काहीच केलं नाही मॅडम. त्या अवनी मॅडम मला उगाच पकडला. ऐका अवनीने पकडलं म्हणजे तू कन्फर्म काहीतरी केलं असशील. मॅडम ऐका ना, मॅडम प्लीज प्लीज. काही नाही, एक मिनिट. अवनी बाहेर बसले, त्यांच्याकडे कंप्लेंट नोंदवा. तुला तर मी सोडत नसते. तू आतमध्ये जाऊन बस. बाहेर जाऊन कंप्लेंट नोंदवा लवकर. जागेवर बसू द्या. तिथे असतील का मॅडम? बाहेर आहेत, लवकर कंप्लेंट नोंदवा. एक्सक्यूज मी. ऐका ना, एक्सक्यूज मी. बाहेर नोंदवा. बाहेर नोंदवा. नाही नाही, पण मी यांच्यासोबत नाही आलोय. माझा मोबाईल हरवलाय. मी कंप्लेंट द्यायला आलोय. प्लीज मॅडम. अच्छा मग बोला. ऐका ना, माझा मोबाईल हरवला. एक्सक्यूज मी, जरा इकडे बघा. वनी, गौऱ्या, वनी तू. दादा, तुझ्या मूड प्रमाणे म्युझिक नको वाजवू. आम्ही फक्त मित्र आहे. हा. अरे थांब ना, मी बोललो आम्ही फक्त मित्र आहे. तर म्युझिकची गरजच नाहीये. बाबा तू ढोलकी घे. ए ढोलकी नाही, ढोलकी. रिलॅक्स. वने, गौऱ्या. इथे आहे ना, इथे लवकर इथे इथे आहे ना. तू मला मारलं, तू का लाल दिसतेस? गॉगल गॉगल. इथे काय म्हणालास? काही नाही. मी लाल दिसते. नाही. आता तू काळा निळा दिसशील. सगळं ब्रह्मांड का दिसते मला? म्हणे यार, मला एक कळत नाही, तू मला का मारतेस? आज तारीख किती आहे? आज 9 मे. 12 वर्षांपूर्वी 9 मेला काय झालं होतं आठवते? परवा पार्टीत कसं ते मला आठवत नाही. वा गौऱ्या, ही 12 वर्षापूर्वीच विचारते. ऐक ना म्हणे. कसं आठवेल रे तुला? कसं आठवेल? अरे हळू, त्याला लागेल. नाही नाही, म्हणजे लागेल तुझ्या हाताला. तू मरणार आहेस. मरण स्वतः आणलंयस. नाही नाही म्हणे, कसं झालं? 12 वर्षांपूर्वी याच दिवशी मी तुला प्रपोज केला होता. आणि तू मला काय म्हणाला होतास? काय? ए गोल गोल राणी, रिंगा रिंगा पाणी. नाही, नाही. असं म्हणाला होतास? नाही, म्हणे, नको ना. हा? आमच्याकडे 24 तास पाणी येतं, माझ्याकडे टँकरची गरज नाहीये असं म्हणाला होतास. ऐक ना म्हणे. त्या बुरुजावर मला झेंडा नाही फडकवायचं असं म्हणाला होतास मला. शपथ. किती अपमान केला होतास माझा? Sorry आठवतंय? ना. आठवतंय किती अपमान केला होतास? मला सगळं आठवतंय. ऐक ना, झालं तर त्याला इतकी वर्ष झाली. तू आता काय ते घेऊन बसलेस यार? पण म्हणे तू ह्या पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर म्हणून आहेस? हो. क्या बात यार म्हणे. म्हणजे कॉलेजमध्ये खो खो खेळणारी तू, कबड्डी खेळणारी तू, NCC ला लेफ्ट राईट करणारी तू. मला वाटलंच होतं की तू इन्स्पेक्टर होशील म्हणून. क्या बात आहे यार. तूही कॉलेजमध्ये ऍक्टिंग करायचास. येस आय नो. याच्यावरूनच मला वाटलं होतं तू कधीच ऍक्टर नाही होणार. काय यार, साला टेलिव्हिजनवर गरजच इतकी वाढली आहे ना. तुझ्यासारखं कोणी मोठं होतं रे? साला कुणी ऍक्टर होतं. वने ऐक ना. तुझ्यापेक्षा ना जास्त कॉम्पिटिशन आमच्या डिपार्टमेंट मध्ये. आम्हाला ना मोजमाप करून घेतात. तुम्हाला आधी घेतात, नंतर माप काढतात तुमची. बाकीचं तर ठीक आहे, पण तुझं मोज माफ करून तुला घेतला असेल. आत्महत्या करायला आलास इथे? नाही नाही म्हणे. ऐक ना यार, सोड ना यार. माझा मोबाईल हरवला, तेवढी कंप्लेंट लिहून घे ना. आता एवढं सगळं जुनं कशाला करते? झालं गेलं विसरलं यार. झालं रे, तुझं झालं. हा. माझं काय? राहिलंय. हा? नाही म्हणजे
माझं काय म्हणजे तू अजून लग्न नाही केलंस? अं? तू एकटी आहेस? मी फक्त प्रेम केलं तुझ्यावर. इथे म्युझिक अपेक्षित आहे. ऐक ना वने जरा शांत हो ना जना. हात नाही लावायचा. हात नाही लावायचा. वा वा अबीर वा. शांत हो असं म्हणालो. जाऊ दे ना वने, आता त्याला खूप वर्ष झाले यार. सोड ना ते सगळं, विसर ना यार. मी तुझ्या दुःखात सहभागी आहे. प्लीज यार. हा हवं तर आपण दोघे 2 मिनिटं आपल्या नात्याला श्रद्धांजली देऊ प्लीज. नाही करत ना वने. मूर्ख माणसं, ऐक तुला ना तर मी आज बघणार तुझा मॅडम, हिशोब. वने ऐक ना माझं हिशोबात चुकता करणार. माझा एक मिनिट एक्सक्यूज मी मॅडम, मी त्या अवनी मॅडमकडे तक्रार नोंदवली आहे. प्लीज मॅडम सोडा ना माझ्या नाही, नवऱ्याला. नाही, मॅडम, मी मॅडम. रिक्वेस्ट करते प्लीज. मॅडम ऐका ना, माझं इम्पॉर्टंट आहे. आय एम गोइंग टू शूटिंग यार. आय एम लेट. माझा मोबाईल हरवला. प्लीज मॅडम एक कंप्लीट घ्या ना. मिनिट, माझा नवरा पण इम्पॉर्टंट मी तुझ्या नवऱ्याला सोडेन. एक काम करशील, तुझ्या नवऱ्याला ज्याने ढकललं त्याचं नाव गौरव मोरे असं सांगशील. ए, मॅडम, तुम्ही जर का माझ्या नवऱ्याला सोडणार असाल ना तर मी कुणाचंही नाव घ्यायला तयार आहे. गौरव मोरे, संदेश उपश्याम, रोहित चव्हाण, कुणाचंही. त्या दोघांचा राग इथे नाही काढायचा. या केस मध्ये मला फक्त गौरव मोरेला अडकवायचं. करशील? हो मॅडम, तुम्ही म्हणाल तसं. आपण त्यांना जन्मठेप देऊया. गौरव मोरे ना, हा. मग फाशी दिली तरी चालेल. ये बात. 1 मिनिट. तुमचा नवरा सुटणार आहे म्हणून तुम्ही मला का अडकवताय? म्हणजे 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 काय म्हणजे? मीच आहे तो गौरव मोरे. आणि 1 मिनिट, तुम्ही दोघी मिळून मला अडकवताय का? हो. आता मी एक काम करतो. इथं पाटील मॅडम आल्यात. हा. त्यांना विचारतो की गुन्हेगार कोण आहे ते. मॅडम नमस्कार. तुम्हाला असं वाटतंय का मी गुन्हेगार आहे म्हणून, असं केलं असेल म्हणून? हो. नाही मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही समजता तो नाहीये. दळवी प्लीज. मॅडम, मी खरं सांगतोय. अहो, त्याचा चेहरा बघा, त्याचे केस बघा, त्याची वेशभूषा बघा. चेहऱ्यावरूनच तो स्वच्छ चारित्र्याचा वाटतोय. हा, दळवी, खरंच खरंच. मॅडम इतक्या वर्षाचा अनुभव आहे दळवी, आणि तुम्हाला. मॅडम मी बोलू? हां बोला माने. मॅडम हा मोने आहे हा? आणि हा सोन साखळी चोर आहे. मी याला बऱ्याच वेळा पकडलाय. एक मिनिट. तुम्ही मोने म्हणालात का? नाही नाही, मोन्या म्हणालो. मोन्या. नाही नाही, ऐका ना. कोण सोन्या मोन्या मला माहित नाही. मी फक्त मला एकच माहिती आहे. टाणा मी टोन्या. सोन्या मोन्या ना माहिती मला. मी ह्या जत्रेमध्ये हरवलोय सर. ऐका ना, मला तुम्ही सांगा ना की मॅडम सांगा ना, मी गुन्हेगार आहे की नाही. हो, माझा पहिला आणि शेवटचा शब्द हो. इन्स्पेक्टर वनिता, हा. गुन्हा सिद्ध झाला ना, याला घ्या आत. ये बात. मॅडम याचा हिशोबच चुकता करते. हा गौरव मोरे आहे. अच्छा, तुम्ही गौरव मोरे आहात? येस, मीच तो महाराष्ट्राचा सुपरस्टार, सगळ्यांचा फेवरेट गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. नाही, ते मी म्हणत होते माझा नवरा वाचणार आहे ना तुमच्यामुळे. नाईस टू मीट यू. काय नाईस टू मीट यू. हे बघा, तुम्ही माझं नाव घेऊ नका अजिबात. पहिले सांगतो तुम्हाला. वने ऐक ना यार, मी तुला फक्त नकार दिलाय, त्याची तू मला एवढी शिक्षा देतेस? काय? ह्या माणसाने, ह्याने तुम्हाला नकार दिला? येस, त्यांनी मला प्रपोज केला, मी त्यांना नकार दिला. तुम्ही याला नाही म्हणालात? इतक्या कर्तृत्ववान बाईला हा नाही म्हणाला? हो, जरा थांबा जरा. तुम्ही अशा जरा खंबीर डॅशिंग बाईला हा हा नाही म्हणाला? हो, हा आता मेला ना तरी चालेल, पण मॅडम ह्याला सोडू नका. याला अडकवा. मी आहे तुमच्या सोबत. तुम्ही जे काही सांगाल ना ते मी करायला तयार आहे. डेमो देऊ का? मॅडम, हो. मॅडम, काल रात्री याने दारू पिऊन माझ्या नवऱ्यावर हल्ला केला. त्याला मारलं. मी अडवायला गेले, माझा हात पकडला. मला असं फरफटत त्याने एका खोलीत नेलं आणि मला अश्लील मेसेज केले. अरे पण मी याला खोलीत मेसेज का करेन? पण मी मुळात हिला हिचा हात धरून हिला खोलीत काय घेऊन जाईन असं म्हणजे म्हणजे रस्त्यावरच छेड काढायची होती. नाही गं, वने. सराईत गुन्हेगार आहे हा माणूस. नाही मॅडम, हा असा ऐकणार नाही. हा, परवा आमच्या सोसायटीमध्ये कचऱ्याचे डबे चोरीला गेले. ते याने चोरले असं सांगूयात. ये बात. रात्री हा कुत्र्यांना दगड मारत फिरतो असं आपण प्राणी संघटनेकडे कंप्लेंट करूया याची. आणि मंदिराच्या बाहेर चपला चोरतो असंही सांगू शकतो. ए. बाई 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 काय ए बाई, तू येथे आता ना कुठला गांजा मारून आली गांजा म्हणजे तुका डोक्यावर पडलेस ना? गांजाची शेती करतो. नाही, नाही, नाही. तू आता बघ तुझ्यावर अगं डबल म्हणे ऐक नाही, ही काय डोक्यावर पडले का? सगळं ही एकटीच सांगते. याला साक्षीदार कोण आहे?
खूप साक्षीदार आहेत माझ्याकडे. कोण आहे? एक मिनिट. साक्षीदार आहेत मॅडम. एक मिनिट. हॅलो, हॅलो. प्रसाद खांडेकर. हा बोलतोय. ऐका ना, गौरवने ना. हा त्याला जन्मठेप द्या, जन्मठेप द्या. हे झाड्या आधी ऐक ना काय झालं ते. डायरेक्ट गौरव मोरे म्हणल्यावर हा जन्मठेप. उद्या नुसतं गौरव नाव ऐकून एखादा माणसाचं करिअर बरबाद करशील. ते फोन दे त्यांना. एक मिनिट थांब. हा, आता बोला. तर फाशी द्या, फाशी. हा ना, कमाल कमाल. काय? साक्षीदार मिळाले. नाही, तू नाही. मरतोय साज. अगं वने ऐक ना, पण असं काय केलं ग मी? मग तू असं का केलंस? काय केलंय मी? असं कसं? मग माझ्या पोटातल्या बाळाचा बाप कोण आहे? तू काय पागल बिगल झालीस का काय? मॅडम हे बाळाचं कसं वाटतंय? काय बाई? मला आत्ताच सुचलं. मॅडम याने खून केला आणि तो मी पाहिला असं सांगायचं का? कमाल कमाल. भारी. ए, हिला सांग ना यार, काय पण बोलते यार म्हणे. म्हणे मी असं काय नाही केलं ग म्हणे. मला माफ कर ग म्हणे. मी तुझ्या पाया पडतो. ठीक आहे हा मॅडम ठीक आहे. गौरव मोरे, हा आता या सगळ्यांसमोर तू मला इथे प्रपोज करायचा. मी तुला प्रपोज दुःख जरा माझा त्याच्यामुळे. लवकर प्रपोज कर. काय ते? मॅडम काय बोलत कळत नाही हा, हा. का? प्रपोज कर. मला कळतंय. हा, एक लवकर मिनिट. propose पण कर. लवकर म्हणे असं कसं करणार? लवकर कर नाहीतर. नाही 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 थांबा. मी सांगेन मी तुला खून करताना पाहिले. अरे तू काय माझ्या जीवावर उठलेस यार. तू कोण आहे मी तुला ओळखत पण नाही यार. प्रपोज कर हा, आणि इथे लवकर. गुडघ्यावर बसून प्रपोज कर. ठीक आहे गुढेगाव बसायचं ना. वा वा गौऱ्या. स्वतःच्या गुडघ्यावर बसून प्रपोज प्रपोज कर. अरे हो ना करतो ना. हा आय लव्ह यू. मला नाही. मला सॉरी मला सॉरी म्हणे हा हात दे ना. हात दे हात. मरतोय हा. सॉरी हातच आहे ना. लवकर. वने माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे वने. मी डोळे बंद केले की तूच दिसतेस. स्वप्नातही तूच, वास्तवातही तूच. क्षणोक्षणी मला तूच दिसतेस. माझ्या आयुष्यात ये आणि माझ्या आयुष्याची सुंदररित्या वाचाल लाव. वने आय लव्ह यू. आय लव्ह यू वने. अरे हाड. अरे चाल. थोबाड बघितलेस का आरशात थुत्तर तोंड्या? अवकाद आहे का तुझी? एका PSI ला प्रपोज करतोस? अवकाद आहे तुझी? मी नकार दिलाय तुला. निघ लवकर. पण वने लवकर निघ. याला काय अर्थ आहे यार? प्रपोज करा सांगितलं एवढा अपमान काय केलास माझा? तू मला नाही म्हणाला होतास ना. हा तो राग असा माझ्या ना मनात खदगदत होता. अरे पण वने तेव्हाच ठरवलं होतं मी तुला कधीतरी नाही म्हणणार. लवकर निघ. हा, जातो. PSI वनिता खरात फ्रॉम पोलीस स्टेशन. आज पहिल्यांदा अख्ख्या स्टेडियमला बॉलिंग करताना बघितलंय. निघ.